नमस्कार मित्रांनो, यापूर्वीच्या सत्रात सुधारित खरेदी धोरण 2016 अंतर्गत जी नियमावली आपल्याकडे आलेली आहे, या नियमावली संबंधीची माहिती आपण घेतलेली आहे। नियमावलीची व्याप्ती काय आहे हे आपण बघितलं। त्याचबरोबर ही नियमावली कोणाकोणाला लागू आहे ते पाहिलं। उपस्थापक म्हणजेच खरेदी अधिकारी यांची कर्तव्य काय आहेत, त्यांना कोणती तत्त्व पाळावी हे आपण पाहिलेलं आहे। त्याचबरोबर खरेदीची तत्त्व काय आहेत ते पाहिलं आणि खरेदीचे प्रकार कोणकोणते आहेत एवढी माहिती, प्राथमिक माहिती म्हणून आपण घेतलेली आहे। यापुढे आपण थोडंसं सविस्तर यासंबंधी माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम खरेदी करण्यासाठी आपल्याला प्रशासकीय मान्यता घ्यायची आहे। सक्षम प्राधिकाऱ्याची प्रशासकीय मान्यता घेतल्याशिवाय शक्यतो खरेदी करू नये। आता ही प्रशासकीय मान्यता कशी घ्यावी, ग्रामपंचायत स्तरापासून ते जिल्हा परिषद स्तरापर्यंत प्रक्रिया एकच आहे, त्याचं स्वरूप सारखंच आहे। तेव्हा खरेदी करत असताना आपल्याला जी कामे करावी लागतात ती कामं कोणकोणती आहेत हे थोडंसं आपण व्यवस्थित समजावून घेऊ आणि त्यामध्येच आपल्याला पुढे खरेदी प्रकार पाहायला मिळणार आहे। खरेदी करत असताना सर्वप्रथम जी खरेदी करायची आहे, तुम्हाला सांगितलं एक तत्व म्हणजेच वित्तीय औचित्याचे सूत्र पाहत असताना आपण असं बघितलेलं आहे की आपली खरेदी गरजेवर आधारित असली पाहिजे। गरज असेल तरच खरेदी करायची, त्यालाच आवश्यकता असं आपण म्हणतो। तर आवश्यकता असेल तरच आपल्याला खरेदी करायची आहे, म्हणून अगोदर खरेदीचा प्रस्ताव आपल्याला तयार करायचा आहे। हा खरेदीचा प्रस्ताव या नियमावलीला जोडलेला परिशिष्ट 1 याच्यामध्ये जो नमुना दिलेला आहे, या विहित नमुन्यामध्ये आपल्याला तो तयार करायचा आहे। या विहित नमुन्यामध्ये खरेदीचा प्रस्ताव तयार करत असताना सर्वप्रथम खरेदी करण्यासाठी लागणारी जी बाब आहे ती आहे पैसा। म्हणजे तुमच्याकडे तुमच्या अंदाजपत्रकामध्ये आर्थिक तरतूद आहे काय हे तुम्हाला सर्वप्रथम पाहायचं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद केलेली आहे। उदाहरणार्थ तुम्ही 1 लाख रुपयाची तरतूद केली, परंतु 1 लाखापैकी 70,000 निधी तुम्ही आतापर्यंत खर्च केलेला आहे, तर तुमच्याकडे उपलब्ध तरतूद ही फक्त 30,000 आहे। 30,000 तरतूद उपलब्ध आहे, मग निधी आहे का तेवढा? तर 30,000 रुपयापर्यंत निधी तुमच्या खात्यामध्ये जर शिल्लक असेल तर तो आपल्याला इथे नमूद करायचा आहे। म्हणजे प्रस्तावामध्ये सर्वप्रथम आपण नमूद करणार आहोत तो म्हणजे खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेली अंदाजपत्रकीय तरतूद, उपलब्ध असलेली तरतूद आणि उपलब्ध असलेली निधी, उपलब्ध असलेला निधी, या सगळ्या बाबी आपल्याला सर्वप्रथम आपल्या या प्रस्तावामध्ये नमूद करायच्या आहे। त्यानंतर आपल्याला जी वस्तू खरेदी करायची आहे ती वस्तू का खरेदी करायची आहे, ती वस्तू कोणत्या दर्जाची खरेदी करायची आहे, म्हणजेच वस्तूचा दर्जा सुद्धा आपण अगोदरच ठरवायला पाहिजे। या आपल्या प्रस्तावामध्ये जी वस्तू तुम्ही खरेदी करणार आहात तिचा दर्जा कोणता असला पाहिजे हे तुम्हाला सांगायचं आहे। यालाच विनिर्दिष्ट दर्जा असं म्हटलं जातं, स्टँडर्ड स्पेसिफिकेशन ऑफ द आर्टिकल। या वस्तूचे विनिर्दिष्ट दर्जा काय आहे हे तुम्हाला त्यामध्ये सविस्तर नमूद करायचं आहे। त्यानंतर पुढची जी बाब आहे, ही वस्तू खरेदी करण्याची गरज काय आहे, आवश्यकता काय आहे, त्याचं विश्लेषण तुम्हाला थोडक्यात द्यायचं। हे विश्लेषण फार मोठं देऊ नये, अगदी थोडक्यात विश्लेषण, त्याची गरज काय आहे, त्याच्याशिवाय भागत नाही का, एवढी बाब आपल्याला तिथं अगदी अचूकपणे थोडक्या शब्दामध्ये सांगता आली तर फार उत्तम। कारण फार पालनाड लावलं आपण तर त्यातून काही दुसरे अर्थ निघण्याची शक्यता असते, म्हणून थोडक्यामध्ये आपल्याला त्या वस्तूची आवश्यकता नमूद करायची आहे। याचं नाव आहे गरजांचे विश्लेषण। गरजांचं विश्लेषण तुम्ही केलं, का गरज आहे हे सांगितली, कोणत्या दर्जाची वस्तू तुम्हाला पाहिजे हे सांगितलं, त्याच दर्जाची वस्तू का पाहिजे याचं सुद्धा उत्तर आपण आपल्या प्रस्तावामध्ये सुरुवातीला दिलेलं आहे। त्यानंतर त्या वस्तूची संख्या, म्हणजे तुम्हाला किती अंदाज बांधणे, तुम्हाला किती संख्या लागणार आहे त्याचा सुद्धा आपल्याला अचूक अंदाज बांधता आला पाहिजे। अचूक अंदाज बांधत असताना कोणत्या बाबी पाहाव्यात, जी बाब तुमची नेहमीची आहे। उदाहरणार्थ आपण उदाहरण म्हणून घेऊ की तुम्हाला स्ट्रीट लाईट आहे, स्ट्रीट लाईटवर तुमच्या ट्यूब बसविलेले असतील किंवा बल्ब बसविलेले असतील, त्या 100 खांब तुमच्याकडे आहेत, 100 खांबावर 100 ट्यूब बसवलेले आहेत, त्याच्यापैकी एक 50 ट्यूब फुटलेल्या आहेत,
तर तुम्ही सर्वेक्षण करून घ्या तुमच्या याच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या मार्फत, किंवा आपल्या 100 खांबापैकी 50 ट्यूब जे आहेत फुटलेले आहेत त्या ठिकाणी ट्यूब लावणं आवश्यक आहे, याचा कागद तुम्ही तुमच्याकडे घेतलेला आहे, याला म्हणतात मागणी. ही मागणी आपण आपल्याकडे उपलब्ध करून ठेवायची आहे. ही मागणी उपलब्ध केल्यानंतर आपल्याला नेमकी 50 ट्यूब घ्यायच्यात त्या आणखी जास्त घ्यायच्यात का कमी घ्यायच्यात हे पाहण्यासाठी तुम्ही त्याचं साठा नोंदवही बघा. साठा नोंदवहीमध्ये तुमच्याकडे काही शिल्लक असतील, ऐनवेळी आपल्याला जिथे आवश्यक आहे तिथे त्या वापरता याव्यात म्हणून तुम्ही हात शिल्लक सुद्धा काही ठेवलेली असण्याची शक्यता आहे. तर त्या विचारात घेऊन आपल्याला पुन्हा किती ट्यूब खरेदी करायचे आहेत हे तुम्ही ठरविणं, याचं नाव आहे अंदाज बांधणी. आता अगोदरच आपण पाहिलं की खरेदीदाराने खरेदीचे निकष नमूद करायचे आहेत. हे निकष म्हणजे तिचा दर्जा कोणता आहे हे नमूद केलं, तुम्हाला किती संख्या लागणार आहे हे नमूद केलं, बाजारामध्ये अंदाजे त्या वस्तूची किंमत किती आहे हे तुम्हाला माहिती आहे, आणि ह्या अंदाजित किमतीच्या आधारे मग तुम्ही जेवढ्या संख्येनं वस्तू खरेदी करणार आहात तेवढी संख्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती पैसा लागणार आहे हे सुद्धा आपल्याला या प्रस्तावामध्ये नमूद करायचं आहे. याला म्हणतात किमतीचा अंदाज बांधणे. तर किमतीचा अंदाज बांधा, इथपर्यंत आपण आलो. किमतीचा अंदाज बांधल्यानंतर आपल्याला किती रुपयाची खरेदी करायची आहे हे आपण निश्चित केलेलं आहे. आता खरेदी करायची आहे ते एवढ्या रकमेची खरेदी करण्यासाठी आता इथे या स्तरावर आपल्याला प्रशासकीय मान्यता घ्यायची आहे. सक्षम प्राधिकाऱ्याची प्रशासकीय मान्यता म्हणजे वस्तू खरेदी करण्यासाठी ह्या वस्तू खरेदी करा अशा प्रकारची संमती, याला म्हणतो आपण प्रशासकीय मान्यता. यालाच या नियमावलीमध्ये वित्तीय मान्यता असं सुद्धा म्हटलेलं आहे. ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता 2011 याच्यातील परिशिष्ट क्रमांक 3 यामध्ये वित्तीय अधिकार दिलेले आहेत. ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेला ₹5 लाखापर्यंत प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार आहेत. हे प्रशासकीय मान्यता तुम्ही त्यांच्याकडून प्राप्त करायची आहे. जर तुमची खरेदी तांत्रिक स्वरूपाची असेल तर अशा वेळी आपल्याला जे तंत्रज्ञान आपल्याकडे अवगत नाही किंवा आपण त्यातले तज्ज्ञ नाही, म्हणून अशा तज्ज्ञ लोकांचा अभिप्राय घ्या, याला आपण तांत्रिक मान्यता म्हणतो. आपण लेखासंहितेमध्ये असा नियम बघितलेला आहे, कुठलीही खरेदी करण्यापूर्वी कुठलाही खर्च करण्यापूर्वी आपण सक्षम प्राधिकाऱ्याची प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मान्यता घेतली पाहिजे. त्याच्यासाठी आवश्यक तेवढी वित्तीय तरतूद उपलब्ध असली पाहिजे. म्हणूनच आपण सुरुवातीला अंदाजपत्रकामध्ये उपलब्ध असलेली तरतूद किती आहे, उपलब्ध निधी किती आहे हा बांधला. त्याच्यानंतर आपल्याला जी वस्तू खरेदी करायची आहे त्या वस्तूचा दर्जा कोणता आहे, त्या वस्तूचं विश्लेषण आपण केलेलं आहे. गरजांचे विश्लेषण, दर्जाचं विश्लेषण आपण केलं आणि नंतर किमतीचा अंदाज, संख्येचा अंदाज बांधला. आणि इथे आपण हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेस्तव ग्रामपंचायतीच्या समोर सादर करायचा आहे आणि तिथे ग्रामपंचायतीच्या ठरावाद्वारे आपल्याला प्रशासकीय मान्यता घ्यायची आहे. ह्या प्रशासकीय मान्यतेलाच आपण वित्तीय मान्यता असं म्हणतो. या ठरावाचं रूपांतर आदेशामध्ये करून घ्या आणि या आदेशावर सचिव, ग्रामपंचायतीचा सचिव, मग तो ग्रामसेवक असेल किंवा ग्रामविकास अधिकारी असेल यांनी स्वाक्षरी करायची आहे, सरपंचांनी स्वाक्षरी करायची आहे. आदेशामध्ये ठरावाचा आदेशामध्ये रूपांतर झाल्यानंतर मग पुढची पायरी आपल्याला निवडायची आहे. किमतीच्या आधारे खरेदीचा प्रकार निवडणे. इथे या नियमावलीमध्ये 2 गोष्टी आहेत. एक, तुम्हाला किमतीच्या आधारे खरेदीचा प्रकार निवडायचा आहे. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे असलेली परिस्थिती म्हणजे बघा आपण विशेष परिस्थितीमध्ये खरेदीचे प्रकार आणि विशेष खरेदीचे प्रकार अशा 2 बाबी बघितलेल्या आहेत. तर विशेष परिस्थिती जर असेल, उदाहरणार्थ आणीबाणीची परिस्थिती आहे किंवा लोकांच्या जीविताची हानी होणार असेल, लोकांच्या वित्ताची हानी होणार असेल, अशी जर परिस्थिती उद्भवलेली असेल यालाच आपण आपत्ती किंवा संकट म्हणतो. तर संकट काळामध्ये ज्या खरेदीचा प्रकार निवडायचा आहे तो वेगळा आहे. म्हणून जेव्हा आपत्ती असेल, आता सध्या कोरोना किंवा कोविड-19 ही महामारी आपल्याकडे आली, लोकांच्या जीविताशी संबंधित असलेली अशी ही आपत्ती आहे, असं हे संकट आहे.
आणि या संकटाला सगळ्यांनीच मिळून तोंड द्यायचं आहे. सर्वसामान्य माणसापासून लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत, मग तो गरीब असो, श्रीमंत असो, कुठल्या सत्तेवर बसलेला असो का गावात फिरणारा भिकारी असो, या सर्वांसाठीच ही महामारी आहे आणि म्हणून सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अशा वेळी आपल्याला ज्या खरेदीचा प्रकार निवडायचा आहे तो वेगळा आहे. त्याचं नाव आहे तातडीची खरेदी, किंवा अजिबात कुठल्याही खरेदी प्रकाराचा वापर न करता सुद्धा आपल्याला खरेदी करता येते. आणि त्याच्यासाठी 2 अधिनियम आपल्याला बघावे लागणार आहेत. ते पहिला अधिनियम आहे जिल्हा आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005. या आपत्ती व्यवस्था अधिनियम 2005 मध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती आहे. या समितीच्या मार्फत किंवा त्यांच्या मान्यतेनं, त्यांच्या आदेशानं जेव्हा आपण खरेदी करू तर तेव्हा त्या खरेदी ही नियमामध्ये बसणारी असणार आहे. मात्र तुम्ही तुमच्या स्तरावर अशी खरेदी करू शकत नाही. फक्त हे आपत्कालीन आहे. नेहमीच्या ह्याच्यामध्ये ह्या पद्धतीचा वापर आपण करू शकत नाही. फक्त आज जी जागतिक महामारीची जागतिक आपत्ती आहे, केवळ ही राष्ट्रीय आपत्ती सुद्धा नाही, जागतिक आपत्ती आहे. आणि म्हणून या जागतिक आपत्तीच्या काळामध्ये तुमच्या स्तरावर सुद्धा तुम्हाला काही व्यवस्था कराव्या लागणार आहे. ते ह्या व्यवस्था करत असताना तुम्ही एक लक्षात ठेवा, आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये सदस्य म्हणून आपले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा आहेत. तर त्यांच्या अनुमतीने किंवा त्यांच्या माध्यमामधून या आपत्ती व्यवस्थापन समितीकडून तुम्हाला ज्या ज्या बाबीवर खर्च करायचा आहे त्या बाबीला तुम्ही मान्यता घेऊन ठेवा एकदा. आणि अशी आपत्ती काळ जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला त्या आदेशाचा वापर करता येईल. तर ह्या पद्धतीने तुम्हाला तातडीची खरेदी आपल्याला करता येईल. मात्र ही खरेदी करत असताना आपण आपत्ती व्यवस्थापन जी समिती आहे हिचे जे अधिकार आहेत ते तुम्हाला वापरता येणार नाही. ते अधिकार त्या समितीलाच पूर्णतः दिलेले आहेत. आणि अशा वेळेस आपल्याला या अधिनियमाचं कलम 50 याच्यामध्ये काही सूट सुद्धा दिलेली आहे. नेहमीची आता या ठिकाणी ज्या काही कार्यपद्धती आपण बघणार आहोत त्या कार्यपद्धतीपासून सुद्धा आपल्याला थोडीशी सूट त्यामध्ये देण्यात आलेली आहे. कारण लोकांच्या जीविताचा प्रश्न आहे, लोकांचा जीव वाचवायचा आहे आणि याच्यासाठी लांबलचक कुठली तरी प्रोसिजर करत बसणं आपल्याला शक्य नाही. आणि ही बाब सर्व स्तरावर सर्वांनाच मान्य आहे. म्हणूनच या अधिनियमामध्ये कलम 50 मध्ये अशी तरतूद केलेली आहे की इथे तुम्हाला जिल्हा व्यवस्थापन समितीला जेव्हा ही खात्री पटलेली आहे की ही राष्ट्रीय आपत्ती आहे, ही संकटकालीन स्थिती आहे, याच्यामध्ये यांना ही परमिशन द्या. त्यांनी मान्यता दिल्यानंतर तुम्ही ह्या तातडीच्या खरेदी किंवा टेंडर न मागविता खरेदी सुद्धा तुम्ही करू शकता. मात्र या अधिकाराचा वापर होता कामा नये एवढी दक्षता आपल्याला पब्लिक सर्वंट म्हणून घ्यायची आहे. ज्या किमतीच्या आधारे, नेहमीच्या पद्धतीमध्ये किमतीच्या आधारे आपण खरेदीचा प्रकार निवडलेला आहे. इथे याच्या पुढे आपल्याला जायचं आहे. जो खरेदीचा प्रकार निवडला तो प्रकार हाताळण्यासाठी जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीचा वापर करून, उदाहरणार्थ स्पॉट परचेस असेल त्यामध्ये जी कार्यपद्धती दिलेली आहे त्याचा वापर करा, किंवा तुम्हाला दरपत्रकाच्या आधारे खरेदी करायची आहे त्याचा वापर करा, त्याच्या कार्यपद्धतीचा वापर करा आणि दर प्राप्त करून घ्या. टेंडरद्वारे तुम्ही खरेदी केली, 3 लाखाच्या वरची खरेदी आहे, टेंडरद्वारे खरेदी केलेली आहे. इथे सुद्धा दरपत्र तुम्हाला प्राप्त झालेले आहे. हे प्राप्त झालेले जे दर आहेत पुन्हा आपल्याला सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर करायचे आहे. इथे तुम्हाला दराला मान्यता घ्यायची आहे. दराला मान्यता घेतल्यानंतर याच्या पुढचं काम आहे, ज्याचे दर न्यूनतम आलेले आहेत या न्यूनतम दरालाच मान्यता आपल्याला घ्यायची आहे. कंपॅरेटिव्ह स्टडी आपल्याला करायची आहे, कारण स्पर्धा आपल्याला करायची आहे. स्पर्धेमध्ये जे सर्वात कमी दर येतील, तुलनात्मक दृष्ट्या सर्वात कमी दर, त्या तुलनात्मक दृष्ट्या सर्वात कमी दर ज्याचे असतील त्याला मान्यता आपल्याला घ्यायची आहे. आणि हे मान्य झालेले दर, ज्याचे दर तुम्ही मान्य केलेले आहेत त्याला ते कळवायचं आहे. हे सगळी प्रक्रिया मात्र आपण अत्यंत दक्षतेने करायची आहे. त्याला कळवत असताना या नियमावलीमध्ये परिशिष्टामध्ये विहित नमुना दिलेला आहे. त्याचं नाव आहे दर स्वीकृती पत्र. संबंधिताला दर स्वीकृती पत्र द्या.
तुमची खरेदी दरपत्रकाच्या आधारे आहे, पण 2 लाख 2.5 लाख रुपये तुमची खरेदी आहे, अशा वेळेस तुम्हाला करार करणे आवश्यक आहे. आपण बघितलं भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 166 प्रमाणे करार करणे आवश्यक आहे, संविदा करणे आवश्यक आहे. तर ही संविदा म्हणजेच करार. करार करण्यासाठी तुम्हाला अगोदर त्या संबंधित व्यक्तीला कळवायचं आहे, त्याला 10 दिवस पिरियड द्यायचा आहे आणि 10 दिवस दिल्यानंतर 10 दिवसात त्यानं काय काम करायचं हे तुम्हाला सांगायचं आहे. योग्य किमतीचा स्टॅम्प पेपर त्याच्याकडून मागवून घ्यायचा आहे आणि खरेदी किमतीच्या किमान 3% सुरक्षा अनामत तुम्हाला घ्यायची आहे. या पद्धतीने त्याला 3% सुरक्षा अनामत भरायला सांगा आणि त्याचबरोबर करार करण्यासाठी स्टॅम्प पेपर आणून द्यायला सांगा. 10 दिवसाच्या आत त्यानं आपल्याला हे पुरवायचं आहे आणि त्याने पुरवल्यानंतर स्टॅम्प पेपरवर तुमच्या ज्या अटी व शर्ती आहेत त्याचा उल्लेख करून करार करायचा आहे. एकदा तुम्ही करार केला, तुम्ही लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट किंवा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट याच्या खाली तुम्ही बांधले गेलेले आहात. तुम्हाला त्या अटी व शर्तीचं पालन करावंच लागणार आहे. तुम्हालाच करावं लागणार आहे असं नाही, तर पुरवठादाराला सुद्धा त्याचं पालन करावं लागणार आहे. कारण कायद्यानुसार ही बाब न्यायालयामध्ये खटल्यात चालविणे योग्य आहे, दखलपात्र आहे. म्हणून आपल्याला याचा सुद्धा इथे विचार करावा लागणार आहे. तर असा करार आपण केल्यानंतर त्याला द्यायचे आहेत पुरवठा आदेश. पुरवठा आदेश तुम्ही दिले, पुरवठा आदेशामध्ये माल कुठे पुरवठा करायचा आहे, कोणत्या ठिकाणी माल आणून द्यायचा आहे, मालाची वाहतूक करत असताना त्याच्या अटी व शर्ती काय आहेत, रस्त्यामध्ये तो गहाळ झाला, रस्त्यामध्ये तुटला फुटला, त्याची जबाबदारी कोणाची हे तुम्हाला स्पष्टपणे नमूद करावं लागणार आहे. तर अशा प्रकारे माल कुठे आणायचा, वाहतुकीमध्ये झालेलं नुकसान कोण भरून देणार आहे, हे सगळ्या बाबी आपल्याला आपल्या करारामध्ये आणि पुरवठा आदेशामध्ये नमूद करायचे आहे. त्याचबरोबर विशिष्ट कालावधीमध्ये तुम्हाला 10 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये माल पुरवठा करावा अशी ही अट आपल्याला टाकायची आहे. आणि जर असा पुरवठा करायचा असेल, त्याने केला नाही तर काय, तर त्याची दंडात्मक तरतूद ही सुद्धा आपल्याला करून ठेवावी लागणार आहे. या पद्धतीनं करार करायचा आणि करार केल्यानंतर पुरवठा आदेश द्यायचा. पुरवठा आदेशानंतर तुमच्याकडे येणार आहे तर ते म्हणजे माल प्राप्त झाल्यानंतर तो जशाला तसा आपल्याला स्वीकारायचा नाही. मग हा माल प्राप्त झाल्यानंतर त्याची तपासणी करून घ्या. जर माल तुमचा चिन्हांकित असेल तर त्या चिन्हांकित मालाची तुम्हाला पुरवठा झालेला आहे काय हे आपल्याला बघायचं आहे. जर अचिन्हांकित असेल तर जो माल तुम्ही चाचणी करून घेतलेला आहे तोच आहे का याची खात्री करून घ्यायची आहे. अगदी साधा समजा पेपर तुम्ही विकत घेतलेला आहे पण फाटके पेपर आले, काही उपयोगाचा होणार नाही, म्हणून ते तपासून घ्या. आणि तपासणीमध्ये तुम्ही ज्या दर्जाचा माल मागविलेला आहे त्या दर्जाचा माल आहे याची खात्री पटल्यानंतर त्याला स्टॉक रजिस्टरला घ्या. स्टॉक रजिस्टरला घेतल्यानंतर त्याचं देयक विहित नमुन्यामध्ये तयार करून अदाई करायची आहे. ही एवढी कामं ही खरेदी प्रक्रिया राबवित असताना करावयाची कामे आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रशासकीय मान्यता, वित्तीय मान्यता आणि दराला मान्यता ह्या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत. हे आपल्याला इथे कराव्या लागणार आहे. त्याचबरोबर तांत्रिक मान्यता, आपण या ठिकाणी जिथे तांत्रिक बाब असेल तिथे तांत्रिक मान्यता सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. आणि ह्या पद्धतीने हे सगळे मुद्दे आपल्याला खरेदी करत असताना करावयाचं कामं, आपण काय कामं करायची आहेत हे या ठिकाणी येणार आहे. आणि ही जी कामं तुम्ही कागदावर करणार आहात या कामामधूनच तुम्ही खरेदीच्या तत्वाचं पालन केलेलं आहे की नाही, खरेदी अधिकाऱ्याने पाळावयाच्या तत्वाचं पालन झालेलं आहे की नाही, वित्तीय औचित्याच्या सूत्राचं पालन झालं आहे किंवा नाही, हे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे पेपरवर तुम्ही लिहिलेलं आहे त्यातून दिसलं पाहिजे. म्हणून आपण ह्या पद्धतीनं खरेदीची कामं करायची आहेत. थोडक्यामध्ये आपण खरेदी करताना कोणकोणती आपल्याला कामं करायची आहेत, कोणत्या स्तरावर कोणती मंजुरी घ्यायची आहे, ती मंजुरी कोणाकडून घ्यायची आहे, सक्षम प्राधिकारी कोण आहे हे आपण बघितलं. 5 लाखापर्यंत तुमची ग्रामपंचायत, 5 लाखाच्या वर असेल तर ग्रामसभा, एवढं आपण थोडक्यामध्ये लक्षात ठेवा. यापुढे आपण जाणार आहोत खरेदीचे प्रकार. खरेदीच्या प्रकारामध्ये हे सगळे प्रकार आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही. आपण तुमच्या नेहमीसाठी उपयोगात येणारे तेवढे 2-3 प्रकार पाहणार आहोत. एक आहे थेट जागेवर खरेदी, स्पॉट परचेस. आता हे थेट जागेवर जे खरेदी आहे बघा, त्याचा नियम आहे 3.2.2.
या नियमाप्रमाणे आपल्याला थेट जागेवर खरेदी करायची आहे। ही नियमावली जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर नियमावली वाचत असताना तुम्हाला माझी विनंती अशी आहे की प्रकरण 3 आणि प्रकरण 4 दोन्ही मिळून वाचा। एकदा थेट जागेवर खरेदी सुरू केली की प्रकरण 3 मधली प्रक्रिया आणि प्रकरण 4 मधली प्रक्रिया एकदाच वाचा, तरच आपल्याला तो नियम पूर्णतः समजेल, अन्यथा समजणार नाही। तर 3.2.2 तिकडे 4.2.2 तर हे जे मुद्दे आहेत हे आहेत। आता इथे खरेदी किंमत जेव्हा एका वेळी एका वस्तूची खरेदीची किंमत ₹5,000 पेक्षा कमी असेल अशा वेळी तुम्हाला दरपत्रक न मागविता खरेदी करता येईल। सोपं आहे, फार अवघड असं नाही आहे। एका वेळी एका वस्तूची खरेदी 5,000 पेक्षा कमी असावी आणि अशी खरेदी करत असताना दरपत्रक न मागवता आपल्याला खरेदी करता येईल। मात्र या नियमामध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की खरेदी अधिकाऱ्याने खरेदी करण्यापूर्वी दरपत्रके का मागविली नाहीत त्याची कारणे नमूद करावी। तर त्याची कारणे हीच आहेत की मला एका वेळी ₹5,000 पेक्षा कमी करायची आहे आणि पूर्ण वर्षभरामध्ये ह्या पद्धतीने मला 50,000 पेक्षा अधिक खरेदी करायची नाही। वार्षिक आर्थिक मर्यादा ती दिलेली आहे। आता ही खरेदी कोणाकडून करावी? तुम्ही प्रमाणपत्र देत असताना 2 प्रमाणपत्र द्यायचे आहेत। एक प्रमाणपत्राच्या ऐवजी तुम्हाला कारण नमूद करायचे, तुम्ही दरपत्रक का मागवली नाही याचं कारण नमूद करणे, आणि दुसरं प्रमाणपत्र द्यायचं आहे। ते प्रमाणपत्र असं आहे की मी जी खरेदी केलेली आहे या वस्तूची बाजारामध्ये यापेक्षा कमी किंमत नाही किंवा मी जास्त दराने खरेदी केलेली नाही, वाजवी दराने तुम्ही खरेदी केलेली आहे असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे। आता हे प्रमाणपत्र देत असताना तुम्हाला काही गोष्टी पाळाव्या लागतील। इथे तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये ह्या गोष्टी दिसणार नाही, परंतु ज्या गोष्टी पाळायच्या आहेत तुम्ही प्रमाणपत्र कशाच्या आधारे देणार? तुम्ही प्रमाणपत्र लिहून ठेवलं, प्रमाणपत्र लिहिणं सोपं आहे, पण त्याचं सत्यता लोकांना समजावून सांगणं हे एवढं सोपं नाही। म्हणून जर ऑडिटरने तुम्हाला विचारलं की हे सर्टिफिकेट हे प्रमाणपत्र तुम्ही कशाच्या आधारे दिलं तर त्याचं उत्तर आपल्याजवळ असणार नाही। त्याच्यासाठी एक पद्धती आहे, त्या पद्धतीचं नाव आहे सर्वेक्षण। सर्वेक्षण करणे, सर्वेक्षण 2 प्रकारे तुम्हाला करता येईल। एकाचं नाव आहे भौतिक सर्वेक्षण आणि दुसरं आहे ई सर्वेक्षण किंवा इलेक्ट्रॉनिक सर्वेक्षण। आज ऑनलाईन वेबसाईटवर किंवा वेगवेगळ्या बाजारच्या वेबसाईट ज्या आहेत त्याच्यावर बऱ्याचशा वस्तू उपलब्ध आहेत। तुम्हाला ज्या दर्जाची वस्तू घ्यायची आहे त्या दर्जाची वस्तू तिथे उपलब्ध आहे का पहा, त्याचे दर काय आहेत ते पहा आणि हे दर एकदा डाउनलोड करून त्याच्या प्रिंट काढून ठेवा। त्यानंतर भौतिक सर्वेक्षण, बाजारामध्ये ह्या वस्तूचे दर तुम्ही ठरवलेल्या गुणवत्तेच्या वस्तूचे दर काय आहेत त्याची बाजारातून माहिती घ्या आणि ही माहिती सुद्धा जतन करा। या 2 प्रकारे आणि नेहमीचे तुमचे जे पुरवठादार असतील या पुरवठादाराची एक यादी तयार करून ठेवायची आणि या पुरवठादाराकडून सुद्धा दर मागवून घ्यायचे। या 3 पद्धतीने तुम्ही दर मागवले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात कमी दर ज्याचा असेल त्या दराने तुम्ही जर खरेदी केली तर ही वाजवी खरेदी वाजवी दराने तुम्ही केलेली आहे असा त्याचा अर्थ होतो। आणखी 2 सोर्स आहेत, एकाचं नाव आहे LPP, लास्ट परचेस प्राइस। शेवटी सगळ्यात शेवटी तुम्ही यापूर्वी जी खरेदी केलेली आहे ती खरेदी ह्याच गुणवत्तेच्या वस्तूची जर असेल तर तिची खरेदी किंमत काय होती म्हणजे दर काय होता हे तुम्हाला पाहता येईल आणि मग त्या दराने किंवा त्याच्यापेक्षा 10% कमी अधिक दराने तुम्ही खरेदी केलेली असेल तर ते सुद्धा वाजवी असणार आहे। याच्यानंतर आणखी तुम्हाला सांगतो की मूल्यांकन, दराचं मूल्यांकन करणारे काही व्यावसायिक आहेत, ते या व्यावसायिकाकडून करून घेतलेलं मूल्यांकन एवढ्या बाबी आपल्याजवळ उपलब्ध आहेत आणि ह्या सगळ्या बाबी जर तुम्ही उपलब्ध करून ठेवल्या तर तुमचं जे प्रमाणपत्र आहे कशाच्या आधारे दिलं याचं उत्तर तुम्हाला देता येईल। त्यानंतर ही वस्तू या स्पॉट परचेस मध्ये खरेदी कोणाकडून करायची आहे? खरेदी करत असताना स्पॉट परचेस मध्ये ही मूळ उत्पादक, अधिकृत विक्रेता किंवा अधिकृत वितरक याच्याकडूनच ही खरेदी करायची आहे। आपल्याला बाजारामध्ये जाऊन कोणाकडूनही ही खरेदी करता येणार नाही।
आता मित्रो, आपल्याला जो उत्पादक आहे त्याच्याकडून खरेदी करणं शक्यतो, कुठले उत्पादक स्वतःचा माल स्वतः विकत नाही, ते अधिकृत विक्रेत्यामार्फत विकतात किंवा वितरकामार्फत विकतात. अशा वेळी त्यांच्याकडे जी व्यवस्था केलेली असते तिचं नाव आहे वस्तूचा दर ठरविणे, किंमत ठरविणे. याच्यासाठी जी काही प्रक्रिया त्यांच्या स्तरावर असेल ती असेल, त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. आपल्याला फक्त खरेदी करायची आहे. म्हणून आपण काय करायचं, आपण करायचं आहे तर नंबर 1, या पुरवठादाराकडे उत्पादकानं जी वस्तूंची दराची यादी दिलेली आहे, परचेस आपलं प्राइस लिस्ट ज्याला आपण म्हणतो, अशी दरसूची आपल्याला उपलब्ध करायची. त्याच्यानंतर हा अधिकृत विक्रेता किंवा अधिकृत वितरक आहे काय याचं प्रमाणपत्र त्याच्याकडे असतं, त्याची एक झेरॉक्स प्रत आपल्याला उपलब्ध करायची. हे 2 डॉक्युमेंट आपल्याकडे असले पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे, या प्राइस लिस्ट मध्ये, दर सूचीमध्ये जी किंमत दिलेली असते ही आहे मॅक्सिमम रिटेल प्राइस, MRP. आपण MRP न खरेदी करायची नाही, त्याच्यावर तर करताच येत नाही, परंतु MRP न सुद्धा खरेदी करायची नाही. त्याचं कारण आहे, आपली बाजारातली जी कार्यपद्धती आहे या कार्यपद्धतीचा थोडा जर अभ्यास तुम्हाला असेल तर असं दिसेल की पुरवठादाराने ठरविलेल्या किमतीला वस्तू विकून तेवढी किंमत पुरवठादाराला वापस देणारा कुठलाही वितरक असत नाही. त्याला काही ना काही त्यामध्ये कमिशन असतं. पुरवठादाराने समजा 20% कमिशन हा अधिकृत विक्रेत्याला दिलेला असेल, अधिकृत वितरकाला दिलेला असेल तर 20 रुपये, 100 रुपयाच्या किमतीवर 20 रुपयाचं मार्जिन आहे. बाजाराचा ठोक ताळा असा आहे की अधिक खप अधिक नफा. ज्याचा खप जास्त होईल त्याला नफा अधिक मिळेल. खप केव्हा जास्त होईल, जर त्या वस्तूची वाजवी किंमत लावली, कंपॅरेटिव्हली दुसऱ्यापेक्षा कमी किंमत त्याची जर असेल तर त्याच्याकडून लोक जास्त खरेदी करतील आणि म्हणून त्याला मिळणाऱ्या कमिशन मधून तो ग्राहकाला जी सूट देणार आहे ती सूट आपण आपल्या पदरात पाडून घ्यायची आहे. तुमच्याजवळ MRP किंमत आहे, याच्यापेक्षा किती कमी किमतीनं तो देतो तो पहा. त्या 2-3 वितरक किंवा अधिकृत विक्रेते असतील त्याच्याकडे चौकशी करा आणि मग ती वस्तू जेवढ्या कमी किमतीमध्ये प्राप्त होईल त्या किमतीमध्ये आपल्याला खरेदी करायची आहे. आपण वस्तू खरेदी केली की आपल्याला आपोआपच पावती मिळणार आहे. प्रदानाची पावती आपल्याजवळ येणार आहे. प्रदानाची पावती तिच्या दराने तुम्ही खरेदी केलेली आहे तो दर, त्याच्यानंतर तुमच्याकडे असलेली प्राइस लिस्ट आणि तो अधिकृत विक्रेता किंवा अधिकृत वितरक आहे, एवढे डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. या पद्धतीनं ही थेट जागेवरची खरेदी आपल्याला करायची आहे. उद्योग ऊर्जा व कामगार विभागाची भांडार मध्यवर्ती भांडार खरेदी संघटना जो आहे किंवा हा जो विभाग आहे या विभागाला दर 5 वर्षांनी ह्या ज्या लिमिट्स टाकून दिलेल्या आहेत, थेट खरेदीची लिमिट रुपये 5,000पेक्षा कमी असेल तर तुम्ही थेट खरेदी करू शकता. ह्या ज्या लिमिट्स आहेत याचं पुनर्विलोकन करणं किंवा याच्यात वाढ करणं याचे अधिकार या उद्योग विभागाला दिलेले आहे. उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचा हा भाग आहे, त्यांच्याकडे हे दिलेलं आहे. तर हे आहे स्पॉट परचेस. तुम्ही स्पॉट परचेस दरपत्रकाच्या आधारे खरेदी किंवा आणखी इतर कुठल्याही पद्धतीनं खरेदी केली तरीही तुम्हाला खरेदी केल्यानंतर जी आपण खरेदी केलेली आहे त्याची माहिती आपल्या स्वतःच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं हे तत्व आहे, ही बाब आहे, जे कोणी करत नाही. ग्रामपंचायतीला सुद्धा स्वतःचं संकेतस्थळ महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचा सहजासहजी तुम्ही वापर करत नाही. त्याचा वापर आता तुम्हाला जेव्हा तुम्ही खरेदी कराल त्यावेळेस करायचा आहे. तुम्ही तुमचा विचार करा, 14व्या वित्त आयोगामध्ये जेवढ्या खरेद्या तुम्ही केलेल्या आहेत, कारण 14व्या वित्त आयोगाच्या काळामध्ये 3 डिसेंबर 16 ही तारीख येते आणि तेव्हापासून तुम्ही ज्या काही खरेदी केलेल्या असतील त्याची माहिती तुम्ही तुमच्या वेबसाईटवर टाकलेली आहे काय? टाकलेली नसेल तर आता सुद्धा तुम्हाला टाकता येईल. ती तुमच्या नॅशनल पंचायत पोर्टल नावाचं जे पोर्टल आहे या पोर्टलमध्ये टाकून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला कोणी विचारेल त्यावेळेस त्याला ती माहिती दाखवा. आता सुद्धा आपल्याला हे तत्व नेहमीसाठी लक्षात ठेवायचं आहे. ही आहे स्पॉट परचेस किंवा थेट जागेवर खरेदी. दुसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे
तो आहे दरपत्रकाचे आधारे खरेदी. दरपत्रकाच्या आधारे खरेदी ही खरेदी फार जुनी 2 जानेवारी 1992 पासून आपण राबवत आहोत. ही पद्धती राबवत असताना काही त्रुटी 2 जानेवारी 1992च्या शासन निर्णयामध्ये होत्या. सगळ्यात महत्त्वाची त्रुटी अशी होती की दरपत्रक मागवत असताना कोणत्या नमुन्यामध्ये ते मागवावं, त्याच्यासाठी पत्राचा नमुना काय आहे हे त्यामध्ये दिलेलं नव्हतं. आता मात्र या नियमामध्ये बघा 3.2.3 आणि 4.2 म्हणजे प्रकरण 3 आणि प्रकरण 4 ह्या दोन्हीमध्ये मिळून हे दिलेलं आहे. हे दोन्ही तुम्हाला एकत्रित वाचायचे आहे. ह्या दोन्हीचा विचार करता तुम्हाला जी दरपत्रकाच्या आधारे खरेदी करायची आहे ही जेव्हा एका वस्तूची किंमत एका वेळी रुपये 5,000पेक्षा अधिक असेल आणि वार्षिक रुपये 3 लाखापर्यंत असेल, अशा वेळी तुम्हाला निविदा न मागविता दरपत्रकाच्या आधारे खरेदी करता येईल. दरपत्रकाच्या आधारे खरेदी करत असताना सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की तुम्हाला दरपत्रक मागविण्यासाठी दरपत्रकाचा आमंत्रण पत्र तयार करायचं आहे. दरपत्रकाचे आमंत्रण पत्र तयार करण्यापूर्वी तुम्हाला दुसरा विचार करायचा आहे की वर्षभरामध्ये मी ह्या वस्तूची 3 लाखापेक्षा अधिक खरेदी करणार नाही याची खात्री असेल तरच दरपत्रकाच्या आधारे खरेदी करा. दुसरी बाब अशी आहे की त्या वर्षात तुम्हाला 3 लाखापेक्षा अधिक खरेदी करायची, परंतु दाखवत असताना तुम्हाला मला कमी खरेदी करायची असं दाखवलं आणि जर तुम्ही 3 लाखापर्यंत खरेदी केली तर त्याचा अर्थ असा होईल तुम्ही या मोठ्या आदेशाचे लहान लहान तुकडे केलेले आहेत, त्याचं लहान लहान आदेशामध्ये रूपांतर केलेलं आहे, त्याची विभागणी केलेली आहे. अशी विभागणी आपल्याला करता येत नाही. याच्यावर प्रतिबंध या नियमान्वये लावण्यात आलेला आहे. म्हणून जेव्हा तुम्ही खरेदी दरपत्रकाच्या आधारे करण्याचं ठरवाल त्यावेळी एवढी एक बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आमंत्रणाचं पत्र तयार करत असताना काय करावं, आमंत्रणाचं पत्र तयार करत असताना कसं करावं हे या नियमामध्ये सांगितलेलं आहे. आमंत्रणाचं पत्र त्याला जावं क्रमांक आपल्याला तयार करायचा आहे. त्यानंतर या आमंत्रणाच्या पत्रामध्ये तुम्हाला दरपत्रक कोणाकडून मागवायची आहे ते नमूद करायचं आहे. नुसतं दरपत्रक मागवण्यात येत आहे असं नाही, तुम्हाला कोणाकडून मागवायचं आहे, अधिकृत विक्रेत्याकडून मागवायचं आहे, वितरकाकडून मागवायचंय का अधिकृत पुरवठादाराकडून मागवायचंय का नोंदणीकृत पुरवठादाराकडून मागवायचंय हे आपल्याला त्यात नमूद करायचं आहे. तुम्ही पहिलं वाक्य लिहायचं आहे नोंदणीकृत पुरवठादाराकडून खालील वस्तू खरेदी करण्यासाठी दरपत्रके मागविण्यात येत आहेत. हे तुमचं पहिलं वाक्य आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय खरेदी करायची आहे त्या वस्तूचं वर्णन, त्या वस्तूचं नाव, याचं नाव दिलेलं आहे खरेदीची व्याप्ती. तुम्हाला कोणती वस्तू खरेदी करायची त्या वस्तूचं नाव, त्या वस्तूचा दर्जा, विनिर्दिष्ट दर्जा तो काय आहे तो, त्याच्यानंतर त्याची अंदाजित संख्या किती आहे ती संख्या आणि तुमची अंदाजित किंमत. एवढ्या मग 10 वस्तू असल्या तर 10 वस्तू तुम्हाला या एकाच दरपत्रकामध्ये नमूद करता येतील आणि त्याची 10 वस्तूची किंमत 3 लाखापेक्षा अधिक असली तरीही चालेल. एका वस्तूची 3 लाखापेक्षा अधिक किंमत होता कामा नये. 10 वस्तू असतील तर 3 लाखापेक्षा जास्त त्याची किंमत होऊ शकते. पण ह्या पद्धतीने आपण ते करणार आहोत. खरेदीच्या व्याप्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं टाकायचं जी वस्तू खरेदी करायची आहे तिचं नाव, तिचा दर्जा, त्याच्यानंतर अंदाजित संख्या, अंदाजित किंमत. त्यानंतर आहेत अटी व शर्ती. कुठलंही दरपत्रक अटी व शर्तीशिवाय असणार नाही. सगळ्या दरपत्रकामध्ये तुमच्या काही महत्त्वाच्या मूलभूत अटी असणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तुमचं दरपत्रक होऊ शकत नाही. हे कशामुळे, आपण खरेदीदाराची किंवा उपस्थापकाची तत्व जी बघितली त्यातलं पहिलं तत्व आहे नीतिशास्त्र. आणि या नीतिशास्त्रामध्ये निपक्षपातीपणामध्ये समान न्याय, समान अटी व शर्ती आणि समान संधी एवढं आपण नमूद केलेलं आहे. म्हणूनच दरपत्रकाच्या आधारे खरेदी करत असताना या तत्वाचं पालन करण्यासाठी आपल्याला अटी व शर्ती टाकायच्या. ह्या अटी व शर्ती सर्वांसाठी लागू असतील. आता मूलभूत अटी काय काय आहेत. नंबर 1 आपण काय केलेलं आहे, या कोणाकडून खरेदी करायची आहे, आपण दरपत्रक कोणाकडून मागवली ते ठरलं.
आपण लिहिले नोंदणीकृत पुरवठादाराकडून। मग जो कोणी दरपत्रक भरणार आहे तो नोंदणीकृत आहे की नाही हे पाहण्यासाठी नंबर 1 अट तुमची असेल नोंदणी पुरवठादाराचे नोंदणी प्रमाणपत्र। त्याची झेरॉक्स प्रत तुम्ही त्याला स्वतः साक्षांकित केलेली घ्यायची आहे। नंबर 2 त्याची फर्म असेल किंवा दुकान असेल तर ते सुद्धा नोंदणीकृत असणं आवश्यक आहे, त्याचं दुकानाची किंवा फर्मची नोंदणी। तिसरी गोष्ट आहे तो व्यवसाय करणार आहे आणि म्हणून हा व्यवसाय कर अधिकारी यांच्याकडे नोंदणीकृत असला पाहिजे, व्यवसाय कर नोंदणी प्रमाणपत्र। आता हा व्यवसाय करणार आहे म्हणजे याला उत्पन्न होणार आहे, उत्पन्न होणार आहे म्हणजे नफा मिळणार आहे। म्हणजे हे उत्पन्न जर झालं तर विशिष्ट उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न होत असेल तर त्याला आयकर भरावा लागणार आहे आणि आयकर भरण्यासाठी याचं आयकर विभागाकडे नोंदणी असणं आवश्यक आहे। म्हणून आयकर नोंदणी प्रमाणपत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि आयकर नोंदणी प्रमाणपत्र घेत असताना त्याचा जो पॅन आहे ह्या पॅनची सुद्धा एक झेरॉक्स आपल्याकडे घेऊन ठेवायची आहे। आयकराच्या बाबतीमध्ये नुसतं आयकर नोंदणी प्रमाणपत्र घेऊन चालत नाही, तर त्याच्या ऐवजी आपल्याला आयकर भरणा किंवा निपटारा प्रमाणपत्र सुद्धा घ्यायचं आहे। हे आयकर निपटारा प्रमाणपत्र आयकर अधिकाऱ्याने दिलेलं असतं, ते आपल्याला प्राप्त करायचं आहे। हे आयकर प्रमाणपत्र घेत असताना आपल्याला प्रत्यक्ष कार्यपद्धती माहिती असणं आवश्यक आहे। आपण ज्या वर्षामध्ये खरेदी करतोय त्या वर्षाचं जर निपटारा प्रमाणपत्र तुम्ही मागितलं तर मिळणार नाही। मागच्या वर्षाचं तुम्ही एप्रिलमध्येच खरेदी करता आहात मिळणार नाही, कारण जुलैमध्ये त्याचा रिटर्न भरला जाणार आहे आणि त्याच्यानंतर ते मिळणार आहे। म्हणून तुम्ही 1 वर्ष मध्ये गॅप सोडून निपटारा प्रमाणपत्र मागायचं आहे। ह्या बाबी आपण लक्षात ठेवायच्या आहेत। यानंतर तुम्ही विशिष्ट दर्जाचा माल मागितलेला आहे, तुमच्या वस्तूचा विनिर्दिष्ट दर्जा तुम्ही ठरविलेला आहे। उदाहरणार्थ तुम्ही ISI मार्क असं ठरविलं तर ISI प्रमाणपत्र त्या वस्तूचं आहे की नाही त्या ISI प्रमाणपत्राची प्रत तुम्हाला घेऊन ठेवायची आहे। तुम्ही 3 लाखाच्या आत खरेदी करता आहात तर तिथे तुम्हाला अशी अट टाकायची आहे की तुम्हाला करार करावा लागेल आणि करार करण्यापूर्वी 3% खरेदीच्या 3% एवढी सुरक्षा अनामत तुम्हाला ठेवावी लागेल। ह्या अटी त्यानंतर वाहतुकीची जोखीम ही पुरवठादाराची असेल, मोडतोड झाली काही नाशधूस झाली तर त्याची जबाबदारी आपण घ्यायची नाही, त्याचा विमा काढायचा असेल तर तो पुरवठादाराने काढावा। वाहतुकीचा खर्च कोण करायचा? वाहतुकीचा खर्च हा तुमच्या दरामध्ये समाविष्ट असतो आणि त्याच्यामुळे हे वाहतूक जी आहे वाहतूक सुद्धा त्याने स्वतः करायची आहे आणि तुमच्या कार्यालयापर्यंत तो माल पोहोचती करायचा आहे। ह्या अटी तुम्हाला या ठिकाणी नमूद करायच्या आहेत। सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची अट आहे GST। GSTच्या बाबतीमध्ये आपण आग्रह जास्त धरणे आवश्यक नाही। त्याचं कारण आहे केंद्र शासनाचं धोरण। केंद्र शासनाने काही घटकांना, काही दुकानांना, काही फर्म्सना ही सूट दिलेली आहे, सवलत दिली आहे। यापूर्वी ज्या दुकानाचं, ज्या व्यावसायिकाचं, ज्या पुरवठादाराचं टर्नओव्हर वार्षिक उलाढाल 20 कोटीपेक्षा किंवा 20 लाखापेक्षा जर कमी असेल तर त्यानं या GST अंतर्गत रजिस्ट्रेशन करणं आवश्यक नव्हतं। या वर्षामध्ये ते 40 लाखापर्यंत याची मर्यादा वाढवलेली आहे। तुमच्या गावामध्ये फार मोठी दुकानं असतील असं नाही आणि म्हणून GSTचा आग्रह नाही धरला तरी चालेल, मात्र GST आपल्याला द्यावी लागेल, कारण त्याला कोणीतरी GST घेतलेली आहे त्याच्याकडून किंवा त्याला द्यावी लागणार आहे। म्हणून आपण ही GST जी आहे हे GST आपल्याला द्यावी लागेल हे गृहीत धरायचं आहे। तर हे किमान ह्या अटी व शर्ती आपल्याला टाकायच्या आहेत। ह्या किमान अटी व शर्ती एवढ्यासाठी टाकायच्या आहेत की हे सगळं दुकान जे आहे ते अस्तित्वात आहे याची खात्री पटली पाहिजे। कारण यापूर्वी ह्या सगळ्या अटी शर्ती कुणीही या दरपत्रक मागवण्याच्या पत्रामध्ये टाकत नव्हतं। त्याचे परिणाम असे झालेले आहेत, मागचे अनुभव असे आहेत की गावामध्ये दुकानच नाही, त्याच्याकडून खरेदी लाखो रुपयाची केलेली आहे, म्हणजे ही बोगस खरेदी झालेली आहे, लोकांना जेलमध्ये जावं लागलेलं आहे। म्हणून आपल्याला ही दक्षता या ठिकाणी घेणे आवश्यक आहे। दरपत्रकाच्या आधारे खरेदी करत असताना ह्या पद्धतीनं अटी व शर्ती टाकायच्या। त्यानंतर आपल्याला हे दरपत्रक सादर करण्याचा दिनांक काय आहे ते नमूद करायचं आहे। दरपत्रक सादर करण्याचा दिनांक, ठिकाण आणि वेळ। आता कोणत्या वेळेपर्यंत ते दरपत्रक सादर करायचे आहेत हे आपल्याला नमूद करायचं आहे।
हे करत असताना इथे आपल्याला एक दक्षता घ्यायची आहे. दरपत्रक सादर करण्यासाठी तुम्ही ज्या दिवशी आमंत्रण पत्र जे आहे निर्गमित करणार आहात तो दिवस सोडून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी तुम्ही सादर करायला सांगणार आहात तोही दिवस सोडून द्यायचा आणि मध्ये 7 दिवस असले पाहिजे. म्हणजे दरपत्रक सादर करण्यासाठी 7 दिवसाचा कालावधी आपल्याला द्यायचा आहे. हे विचारात घेऊन आपल्याला इथे दरपत्रक सादर करण्याचा दिनांक, वेळ आणि ठिकाण हे नमूद करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दरपत्रक सादर झाले ते तुम्ही स्वीकृत केलेले आहे. आपण 2 लिफाफे पद्धतीचा वापर करणार आहोत. 2 लिफाफे पद्धतीमध्ये एका लिफाफ्यामध्ये अटी व शर्तीचे कागदपत्र आणि दुसऱ्या लिफाफ्यामध्ये दर, वस्तूचे दर हे नमूद करायचे आहे. तर पहिला लिफाफा जो असणार आहे त्याचं नाव आहे तांत्रिक लिफाफा, ज्याच्यामध्ये अटी व शर्तीचे कागदपत्र असतील. हा तांत्रिक, म्हणून तांत्रिक लिफाफा अगोदर आपल्याला उघडायचा आहे. तांत्रिक लिफाफा उघडत असताना त्याची कार्यपद्धती आता इथे नव्यानं दिलेली आहे. यापूर्वी अशी कार्यपद्धती नव्हती, आज ती कार्यपद्धती आहे. ही कार्यपद्धती याच्यासाठी आहे की आता आपल्याकडे खरेदी समिती आहे. या खरेदीच्या समितीच्या बाबतीमध्ये नियमात अशी तरतूद आहे, रुपये 3 लाखापर्यंत खरेदी असेल तर आपल्याला खरेदी समितीच्या मान्यतेची आवश्यकता नाही. परंतु आपण आपल्या सेफ्टीसाठी या खरेदी समितीच्या समोर जर दरपत्रक उघडले तर अधिक सुरक्षित तुम्ही राहाल, म्हणून खरेदी समितीच्या समक्ष आपल्याला दरपत्रक उघडायचे आहे. दरपत्रक उघडताना पुरवठादार किंवा त्याचे प्रतिनिधी हे सुद्धा उपस्थित असतील किंवा एखाद्या वेळेस तुमच्या ग्रामपंचायतीचा एखादा सदस्य विरोधी पक्षातला असेल, त्यानं म्हटलं मलाही उपस्थित राहायचं आहे, तर असा व्यक्ती सुद्धा तुम्हाला दरपत्रक उघडताना उपस्थित राहू शकेल. याच्यासाठी तुम्ही दरपत्रक उघडण्यापूर्वी जे जे उपस्थित आहेत या सगळ्यांचं एक हाजरीपत्रक तयार करून ठेवा आणि त्यांची नावं, त्यांच्या स्वाक्षऱ्या, दिनांकित स्वाक्षऱ्या घ्या. त्याखाली थोडक्यात एक प्रोसिडिंग लिहून ठेवायचं आहे की आज दिनांक अमुक अमुक रोजी इतके वाजता उपरोक्त उपस्थितांच्या समोर दरपत्र, हे तांत्रिक दरपत्रक उघडण्यात आले. इथे सरपंचाची आणि तुमची सही, कारण सरपंच हा अध्यक्ष आहे तुमच्या समितीचा, त्याची सही आणि तुम्ही सदस्य सचिव आहात म्हणून तुमची सही. यामध्ये पारदर्शकता नावाचा जो प्रकार आहे तो आलेला आहे. दरपत्रक कसं उघडावं? तांत्रिक दरपत्रक उघडत असताना जे पुरवठादार तुमच्या समोर आहेत त्यांना सांगा की 8 अटी होत्या, 8 आपण कागद मागविलेले होते, हे जे 8 कागद उपलब्ध आहेत एवढं सांगितलं तुम्ही. त्याच्यावर काही लोकांनी जर ऑब्जेक्शन घेतलं, ज्या कागदावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तेवढा कागद त्रयस्थ व्यक्तीकडे द्या. तुम्हीही वाचू नका आणि ज्यानं ऑब्जेक्शन घेतलं त्यालाही वाचायला देऊ नका. त्रयस्थ व्यक्तीला वाचायला द्या आणि तो त्यानं घेतलेल्या ऑब्जेक्शनच्या बाबतीमध्ये तेवढं ते वाचन करेल. समजा त्यांना असं म्हटलं की याचं हे प्रमाणपत्र हे बोगस आहे, हे प्रमाणपत्र टाइम बार झालेलं आहे, तर बोगस आहे की नाही, संबंधित कार्यालयाची त्यावर स्वाक्षरी आहे की नाही हे बघायचं. टाइम बार झालेला असेल तर तो दिनांक वाचून दाखवायचा. त्रयस्थ माणसाला दिनांक वाचल्यानंतर तो खोटं वाचणार नाही हे अपेक्षित आहे. तर या पद्धतीनं हे सगळे तांत्रिक लिफाफ्यामध्ये जेवढे तांत्रिक लिफाफे तुम्हाला प्राप्त झालेले आहेत तेवढे उघडायचे आहेत. पण एक लक्षात ठेवायचं, तांत्रिक लिफाफा उघडण्यापूर्वी मिनिमम किमान तुम्हाला 3 दरपत्रक प्राप्त झालेले आहेत याची खात्री करा, त्याच्याशिवाय उघडायचं नाही. 3 दरपत्रक प्राप्त झालेले आहेत तेव्हा तुम्ही जे तांत्रिक लिफाफे उघडा. ते उघडल्यानंतर तुम्हाला मूल्यांकन करायचं आहे. तांत्रिक बाबी ज्या प्राप्त झालेल्या आहेत, म्हणजे तांत्रिक बाबीचं मूल्यांकन, याला तांत्रिक मूल्यांकन असं आपण म्हणतो. जी कागदपत्र तुम्ही मागवली ती कागदपत्र वैध आहेत किंवा नाही याची पडताळणी करणे म्हणजे तांत्रिक मूल्यांकन करणे. तर हे तांत्रिक मूल्यांकन ह्या पद्धतीने आपल्याला करून ठेवायचं आहे. तुम्ही कागद नोंदणी प्रमाणपत्र मागवलं, पण नोंदणी प्रमाणपत्र 2 वर्षाचंच होतं, आता 3ऱ्या वर्षी त्यानं ते दाखल केलेलं आहे, हे वैध असणार नाही. कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीमध्ये सुद्धा असं विशिष्ट तारखेपर्यंत त्यांचं नोंदणी प्रमाणपत्र असतं. ते जर त्याचे टाइम संपलेला असेल तर आपण ते विचारात घेत नाही. ह्या पद्धतीनं आपल्याला सगळं तपासून पाहायचं आहे आणि सगळी कागदपत्र वैध असतील तर त्याला आपल्याला ते ॲक्सेप्ट करायचं आहे. ह्या पद्धतीनं जर एखाद्यानं 2-3 कागदपत्र दिलेलीच नाही किंवा त्याची कागदपत्र वैध नाही, अशा वेळी त्याला आपण अस्वीकृत करायचं आहे.
ह्या पद्धतीचा नमुना तांत्रिक मूल्यांकनाच्या तक्त्यामध्ये असं तांत्रिक मूल्यांकन केल्यानंतर यावर समितीचा अध्यक्ष सरपंच याची आणि तुमची स्वाक्षरी करायची आहे। तांत्रिक मूल्यांकनानंतर ज्यांचं दरपत्रक तुम्ही अस्वीकृत केलेलं आहे, बघा ह्या सगळ्या बाबी अगोदर नव्हत्या, आता नव्यानं आलेल्या ह्या सगळ्या बाबी आहेत, नवीन नियमामधल्या ह्या बाबी आहेत। हे सगळे नवीन नियम कायद्याअंतर्गत आलेले आहेत, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया याच्या अंतर्गत हे आहेत, म्हणून ह्या बाबी आपल्याला पाळणं आवश्यक आहे। ज्याचं दरपत्रक अस्वीकृत केलं ते दरपत्रक अस्वीकृत का केलं हे संबंधिताला लेखी कळवायचं आहे, आपल्या जवळ ठेवून यायचं नाही, संबंधिताला कळवून द्या। पारदर्शकता अमुक कारणासाठी तुमचं हे दरपत्रक अस्वीकृत करण्यात आलेलं आहे, त्याला काय भांडायचं तर भांडू नये, कारण तुमच्याजवळ त्याचा पुरावा आहे, त्या पुराव्याच्या आधारे तुम्ही ती कार्यवाही करता आहात, म्हणून घाबरण्याचं कारण नाही, त्याला कळवून टाका। आता त्याला कळविल्यानंतर तुमच्याजवळ वैध 3 तांत्रिक निविदा आहेत, आपलं दरपत्रके आहेत। आता इथे हे मूल्यांकन झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, याच्यानंतर आपल्याला दराचा नमुना, दराचं पाकिट उघडायचं आहे। तर हे तांत्रिक लिफाफा तुम्ही कधी उघडणार आहात याचा दिनांक, वेळ आणि ठिकाण कळवायचं, त्याच्यानंतर दराचा लिफाफा तुम्ही कधी उघडणार आहात याचा दिनांक, वेळ आणि ठिकाण आपल्याला संबंधिताला या आमंत्रणाच्या पत्रामध्येच कळवायचं आहे। इथपर्यंत आपण आलो। याच्या पुढं आहे, या दरपत्रकाच्या आमंत्रणाच्या पत्रामध्ये आणखी 2 बाबी आपल्याला समाविष्ट करायच्या आहेत। ते एकाचं नाव आहे, या दोन्हीचं नाव आहे हमीपत्र। हमीपत्र 2 हमीपत्र आपल्याला घ्यायचे। पहिलं हमीपत्र असं आहे की पुरवठादाराने एकच दरपत्रक सादर केल्याचं हमीपत्र। याचा अर्थ असा आहे की एक पुरवठादार वेगवेगळ्या नावानं 2 दरपत्रक सादर करू शकत नाही, म्हणून एकच दरपत्रक सादर केल्याचं हमीपत्र। आणि दुसरं, पुरवठादाराचे खरेदी अधिकाऱ्याशी हितसंबंधाचा संघर्ष नसल्याचे हमीपत्र। हितसंबंधाचा संघर्ष हा शब्द थोडासा अवघड वाटत असला तरी आपण साधं विचार करू, त्याचा आपला काही संबंध नाही, घेणं देणं नाही असं असलं पाहिजे। तुमचे कुठलेही हितसंबंध त्याच्यामध्ये गुंतलेले नाही, तुमचा त्याला फेवर करण्याचा दृष्टिकोन नाही असं त्यामधून दिसून येतं। तर अशा प्रकारे हितसंबंधाचा संघर्ष नसल्याचे हमीपत्र, हे हमीपत्र आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचे आहे। हे त्यांच्या लेटर पॅडवर त्यांनी दिलं तरी चालतंय। आणि सगळ्यात शेवटी एक अट टाकायची आहे, तुमची खरेदी मोठ्या प्रमाणात जर असेल तर अशा वेळी प्राप्त झालेले सर्व किंवा कुठलेही दरपत्रक नाकारण्याचा अधिकार निम्न स्वाक्षरीताने राखून ठेवलेला आहे। हा राखीव अधिकार तुम्ही ठेवू शकता, ठेवायचा किंवा नाही याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे। आणि इथे दरपत्रकाचं जे आमंत्रण पत्र आहे हे पूर्ण करायचं आहे। याच्यावर सरपंच आणि सचिव या दोघांनी स्वाक्षरी करायची, याला जाब क्रमांक द्यायचा आणि दिनांक टाकायचा। आणि तुम्हाला सांगितलं, तुम्ही जो दिनांक टाकणार आहात हा टाकल्यानंतर त्या दिवशी तुम्ही ते आमंत्रणाचं पत्र निर्गमित केलेलं आहे असं ग्राह्य धरलं जाणार आहे। आमंत्रणाचं पत्र निर्गमित केल्याच्या दिनांकानंतर 7 दिवसाचा मधला कालावधी तुम्ही दरपत्रक सादर करण्यासाठी दिलेला आहे, हे अगोदर खात्री करून घ्या। जर दिलेला नसेल तर योग्य दुरुस्ती त्यामध्ये करून घ्या आणि नंतरच हे आमंत्रणाचं पत्र निर्गमित करा। आमंत्रणाचं पत्र निर्गमित कसं करावं याच्यासाठी सुद्धा आपल्याला काही नियम इथे दिलेले आहेत। पहिला नियम असा आहे, आमंत्रणाचं दरपत्रक आमंत्रणाचं जे पत्र आहे हे पत्र तुम्ही तुमच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करायचं। वाईड पब्लिसिटी, व्यापक प्रसिद्धी आपल्याला आपल्या ह्या दरपत्रकाला द्यायची आहे आणि ती या तुमच्या संकेतस्थळाच्या आधारे द्यायची आहे। तुमचं स्वतःचं संकेतस्थळ नसेल, पंचायत समितीचा असेल किंवा जिल्हा परिषदेचा असेल, या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर तुम्ही त्याला प्रसिद्ध करू शकता। ते नसेलच तुमच्याकडे तर महाराष्ट्र शासनाचं महाटेंडर्स.gov.in नावाचं संकेतस्थळ आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही ते प्रसिद्ध करू शकता। दरपत्रकाचं जाहिरात वर्तमानपत्रात देण्याची आवश्यकता नाही। आता एक तुम्ही प्रसिद्धी दिली, दुसरं तुमच्या नोटीस बोर्डावर लावा। आणि तिसरा प्रकार,
तुम्हाला माहिती असलेले जेवढे पुरवठादार आहेत त्या सगळ्या पुरवठादाराला पोस्टाने पाठवा, ईमेलने पाठवा, SMS द्वारे पाठवा, व्हॉट्सअपवर पाठवा. तुम्हाला ज्या पद्धतीने पाठवता येईल तेवढे पाठवा. आता ह्या पद्धतीने पाठवल्यानंतर तुमच्याजवळ मात्र हे रेकॉर्ड तयार असलं पाहिजे. याचं रेकॉर्ड प्रिंट काढून तुम्हाला ठेवायचे आहे. एक इथे काय आहे हे सगळं प्रसिद्धी करणे, त्याच्यानंतर पुरवठादाराला पाठविणे, तुमच्या नोटीस बोर्डावर लावणे. याचं नाव आहे कार्यक्षमता, सचोटी आणि प्रामाणिकपणा. पूर्ण कार्यक्षमतेनं तुम्ही हे काम करता आहात याचं हे द्योतक आहे आणि हे ऑन पेपर आहे. म्हणून हे सगळी कागदपत्र तुम्ही तुमच्याजवळ ठेवायचे आहे. या पद्धतीनं तुम्ही केल्यानंतर हे दरपत्रक प्राप्त झाले ते तुम्ही स्वीकारल्यानंतर उघडायची कशी हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. उघडल्यानंतर तुम्हाला दराचा तुलनात्मक तक्ता तयार करायचा आहे. दराचा तुलनात्मक तक्ता विहित नमुना दिलेला आहे आपल्या परिशिष्टामध्ये, त्याच नमुन्यामध्ये तयार करा आणि तो केल्यानंतर पुन्हा सक्षम प्राधिकाऱ्याकडे दर स्वीकृतीसाठी ते सादर करा. दराला मान्यता आपल्याला इथे घ्यायची आहे. दराला मान्यता घेतल्यानंतर मग आपण संबंधित पुरवठादाराला दर स्वीकृती पत्र पाठवायचं आहे. दर स्वीकृती पत्रामध्ये त्याने किती रुपयाचा स्टॅम्प पेपर आपल्याला सादर करावा, किती रुपयाचा भरणा सुरक्षा ठेव म्हणून करावी आणि किती दिवसामध्ये करावी, एवढ्या बाबी आपल्याला त्याला कळवायच्या आहेत. त्याच्याप्रमाणे त्या पुरवठादाराने पूर्तता केल्यानंतर मग त्याच्याशी करार करायचा आहे. करार केल्यानंतर आपण त्या करारानुसार पुरवठा आदेश द्यायचा. पुरवठा आदेश दिल्यानंतर माल प्राप्त होईल, त्याची तपासणी करून घ्यायची, साठा नोंदवहीला त्याची नोंद घ्यायची आणि विहित नमुन्यामध्ये देय करून सरपंचाच्या मान्यतेनं त्याची अदाई करायची आहे. एवढं काम आपल्याला दरपत्रकाचे आधारे खरेदी यामध्ये करायचं आहे. इथपर्यंत केल्यानंतर तुमचं दरपत्रकाचे आधारे खरेदी ही बाब पूर्ण होते. इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की अगोदरचे दरपत्रक खरेदी आणि आताचे दरपत्रक खरेदी याच्यामध्ये काय फरक आहे. अगोदरचे दरपत्रक मध्ये एकाच दुकानदाराकडून तुम्ही 3 दरपत्रके घेत होता, ते आता तुम्हाला करता येणार नाही. असं जर केलं आणि लेखापरीक्षणामध्ये आलं तर नियमबाह्य खरेदी या सदराखाली किंवा कायदाबाह्य खरेदी या सदराखाली जाण्याची शक्यता आहे. तुम्ही इष्टतम स्पर्धा पाळली नाही म्हणून स्पर्धा अधिनियम 2002 याच्याखाली तुम्ही येणार आहात आणि याच्याखाली जर तुम्ही आलात तर पब्लिक सर्वंटची कर्तव्य तुम्ही पार पाडलेली नाहीत म्हणून पब्लिक सर्वंट म्हणून सुद्धा तुमच्यावर कार्यवाही होण्याची शक्यता आहे. तर असं आपल्या विरुद्ध काही होऊ नये याच्यासाठी आपण अत्यंत काटेकोरपणे आता मी जेवढ्या तपशीलनं तुम्हाला हे सांगितलेलं आहे तेवढ्या तपशीलवार पद्धतीनं सगळी कागदपत्र तुमच्याजवळ असणे अनिवार्य आहे. काही लोकांच्या बाबतीमध्ये थोडेसे प्रॉब्लेम आहेत. प्रॉब्लेम असा आहे की आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवर असलेले, कर्नाटकच्या बॉर्डरवर असलेले किंवा इतर राज्याच्या बॉर्डरवर असलेले जे लोक आहेत ह्या लोकांना, उदाहरणार्थ कोकणातले लोक आहेत किंवा इकडे नांदेड जिल्हा आहे, इकडं तुमचा उमरगाव वगैरे हे आहे, या भागामध्ये दुसऱ्या राज्यातले पुरवठादार आहेत. त्या पुरवठादारांनी सुद्धा जर याच्यामध्ये भाग घेतला तर घेता येतो की नाही, तर त्याचा उत्तर असं आहे की दुसऱ्या राज्यातल्या पुरवठादाराला सुद्धा या दरपत्रकामध्ये भाग घेता येईल. तिसरी गोष्ट अशी आहे, मग त्यांचे दर सगळ्यात कमी आले तर अशा वेळी खरेदी कुणाकडून करायची, परराज्यातल्या पुरवठादाराकडून करायची की आपल्या राज्यातल्या पुरवठादाराकडून करायची. अशा वेळी तुम्ही आपल्या राज्यातल्या पुरवठादाराला विचारा किंवा कर्नाटकामधून आम्हाला जो दर मिळालेला आहे तो हा दर आहे, आपल्यापेक्षा एवढ्यानं कमी आहे, तुम्ही या दराने पुरवठा करायला तयार आहात काय. जर त्यांनी हो म्हटलं तर 80% आपल्या राज्यातल्या माणसाला द्या, 20% परराज्यातल्या माणसाला आदेश देऊ शकतात. या पद्धतीनं पुरवठा या दरपत्रकाच्या आधारे खरेदी आपल्याला पूर्ण करून घेता येईल. याच्या पुढची जी स्टेज आहे ती जेव्हा एका वेळी खरेदीची किंमत रुपये 3 लाखापेक्षा अधिक असेल अशा वेळी तुम्हाला ई-निविदेद्वारे खरेदी करावी लागेल. ई-निविदेद्वारे खरेदी करत असताना सुद्धा दरपत्रक मागणीपत्र जसं तयार केलं तसं निविदा प्रपत्र तुम्हाला तयार करावं लागेल. निविदा प्रपत्राच्या बाबतीमध्ये आता सध्या आपल्याजवळ एवढा वेळ नाहीये म्हणून
आपण त्याच्याबद्दल बोलणार नाही. फक्त एक लक्षात ठेवा, मी फक्त पॉईंट सांगून ठेवतो तुम्हाला. या निविदा ई निविदेच्या आधारे खरेदी करत असताना ई निविदा नोटीस तयार करायची आहे. नोटीस इन्व्हायटिंग टेंडर ही तयार करायची आहे. नोटीस इन्व्हायटिंग टेंडर मध्ये दर पत्रकात सांगितलेल्या बाबी सुद्धा आलेल्या आहेत. त्याशिवाय काही तुमच्या तारखा आलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला वेबसाईटवर ही निविदा कधीपासून उपलब्ध होणार आहे, ती तुम्ही डाउनलोड कधी करून घेऊ शकता, डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला किती किंमत भरावी लागेल ऑनलाईन, ह्या सगळ्या बाबी त्यामध्ये नमूद करायच्या आहेत. त्यानंतर ही निविदा प्रपत्र तुम्हाला तयार करायचं आहे. त्यानंतर दराचं प्रपत्र तयार करायचं आहे. हे सगळं तुम्हाला तिथे अपलोड करावं लागणार आहे. याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागानं 24 ऑगस्ट 2017 या तारखेला एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. आणि या शासन निर्णयान्वये 1 डिसेंबर 2016 मधील जी लक्षांकित कार्यालय आहे, म्हणजे ज्या ज्या कार्यालयांना ही नियमावली लागू आहे, अशा लक्षांकित कार्यालयाने गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस या पोर्टलवरून खरेदी करणे अनिवार्य केलेलं आहे. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस याबद्दलची माहिती ही ऑनलाईन घ्यायची माहिती आहे. त्याच्यामुळे या व्हिडिओद्वारे तुम्हाला देता येणार नाही. व्हिडिओ गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसवर उपलब्ध आहे. त्यावर तुम्ही जर जाऊन पाहिलं तर तिथे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यातून तुम्ही माहिती घेऊ शकता. आपले काही शंका असतील तर तुम्ही मला नंतर विचारू शकता. तोपर्यंत धन्यवाद.